नमस्कार मंडळी, आपण बघत आहात सुमन्स मॅजिक। आज मी तुम्हाला कढीपत्त्याची चटणी दाखवणार आहे। तर असाच भरपूर सारा कढीपत्ता आणला होता आणि त्यासाठीच तो काय करायचा तर म्हटलं चला आता आपण कढीपत्त्याची चटणी बनवूया। तर याआधी सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही सुमन्स मॅजिक या चॅनलवर जाऊन बघू शकता। बरेच लोक व्हिडिओ बघतात पण कमेंट आणि लाईक मात्र करत नाही आणि चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करत नाही। तर प्लीज एवढी रिक्वेस्ट करा की चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक आणि कमेंट करा। तर सगळ्यात आधी आपल्याला इथे शेंगदाणे लागणार आहेत। तर एक एक साहित्य मी तुम्हाला आता इथे दाखवणार आहे। तर एक वाटी शेंगदाणे घेतले आहे, थोडंसं तेल टाकायचं आणि कमी गॅसवर आपल्याला 4 ते 5 मिनिटं आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। खूप फास्ट गॅसवर भाजायचे नाही, नाहीतर ते लगेच जळतात आणि मग त्यामुळे चटणी सुद्धा चांगली लागत नाही। तर आपल्याला आता प्रत्येक साहित्याला आपल्याला कमी जास्त वेळ लागेल। आता इथे खोबऱ्याला आपल्याला कमी वेळ लागेल। तर खोबऱ्याचे मी अशा पद्धतीचे काप करून घेतले आहे। तर खोबऱ्याला थोडं कमी तेल टाकायचं, कारण खोबऱ्यामध्ये ऑलरेडी तेल असतं, शेंगदाण्यामध्ये पण असतं पण ते कमी असतं, खोबऱ्यामध्ये जास्त असतं। म्हणून खोबऱ्याला थोडंसं कमी तेल टाका आणि कलर चेंज होईपर्यंत आपल्याला कमी गॅसवर खोबरं भाजून घ्यायचं आहे। तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल ना तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा हे सगळे साहित्य भाजू शकता, खूप झटपट भाजतात। पण माझं मायक्रोवेव्ह बंद पडलं होतं म्हणून मला गॅसवरच भाजायला लागले। एक वाटी मी ते काजू घेतलेले आहे। तर काजू सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने भाजून घ्यायचे आहे। तर त्यामध्ये एक लवंग सुद्धा पडली आहे, कारण मी काजू टिकवण्यासाठी काय करते, काजू बदाम आपल्याला जास्त दिवस टिकवायचे असेल ना बाहेर तर त्यामध्ये 2-3 लवंगा टाकून घ्यायच्या, म्हणजे काजू बदाम सुद्धा खराब होत नाही आणि त्याला किडे सुद्धा लागत नाही। तर ही टिप्स तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट्स करून नक्की सांगा। तर आता एक एक साहित्य आपण आता भाजून घेणार आहोत। तर तुम्ही बघा अशा कमी वेळातच आपल्याला जास्त जाळायची नाही, आपल्याला कमी गॅसवरच आपल्याला ही सगळं भाजायचं आहे। तर इथे मी अर्धी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत। तर तीळ तडतडायला लागले की लगेचच काढून घ्यायचे। तिळाला आपल्याला तेल वगैरे काहीच टाकायचं नाही, असेच आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तीळ भाजले की त्यामध्ये 2 चमचे मी खसखस टाकलेले आहे, फ्लेक्ससीड टाकलेले आहे 2 चमचे। तर फ्लेक्ससीड तुम्ही जास्त सुद्धा टाकू शकता, खसखस फक्त 2च चमचे टाकायची, कारण फ्लेक्ससीड माझ्याकडे थोडेसे कमी होते म्हणून मी कमी टाकले। जास्त टाकले तरी चालेल, कारण त्याच्यात ओमेगा 3 हे याचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं, म्हणून फ्लेक्ससीड हे खायला पाहिजे। तर आता हे सुद्धा आपल्याला भाजून घेतले ते काढून घ्यायचे आहे। आता इथे आपल्याला लसूण लागणार आहे। तर मी इथे एक वाटी म्हणजे 5 ते 6 मोठ्या कांड्या होत्या ना, तर त्याच्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। त्या आपल्याला कमी गॅसवरच आपल्याला 5 ते 6 मिनिटं भाजून घ्यायचे आहे खरपूस, म्हणजे आपली चटणी ही खराब होणार नाही। लसणामध्ये अजिबात पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे, अशा पद्धतीचा आपल्याला लसूण भाजून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपला लसूण सुद्धा भाजून झालेला आहे। तर हा व्हिडिओ मी रील्ससाठी बनवला होता, म्हणून म्हटलं चला आपण व्हिडिओ पण आपण याचा टाकूया। तर आता इथे कढीपत्ता बघा, इथे मी जो कढीपत्ता गावावरून आणला होता आणि त्याला तेल सुद्धा लावून ठेवलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल। तर आता इथे मला 4-5 दिवस झाली होती। तर 4-5 दिवसाचा हा आपला कढीपत्ता झालेला आहे फ्रीजमध्ये ठेवून। तुम्ही बघू शकता अगदी हिरवागार कलर आलेला आहे त्याचा, आणि म्हणूनच तो व्हिडिओ कसा बनवलेला आहे तो तुम्ही नक्की बघा। तर अशा प्रकारे आपल्याला हा कढीपत्ता सुद्धा, कारण आता याच्यामध्ये मी तेल टाकलेलं नाही, मी ऑलरेडी तेल लावलं होतं ना। तर जर तुमचा ताजा कढीपत्ता असेल ना तर त्यामध्ये थोडंसं 1 चमचाभर तेल टाका आणि नंतर आपल्याला कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे। तर कढीपत्ता एकदम कमी गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे, एकदम असा खुसखुशीत झाला पाहिजे, कारण फास्ट गॅसवर भाजला तर पूर्ण कढीपत्ता जळून जाईल। म्हणून आपल्याला कमी गॅसवर असा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, तरच तुमची चटणी जास्त दिवस टिकेल। तर अशा प्रकारे सर्व साहित्य आपल्याला असे भाजून घ्यायचे आहे आणि थंड करून त्यानंतर आपल्याला याच्यात काही मसाले ऍड करायचे आहेत। तुम्ही बघू शकता अगदी हाताने चुरल्यानंतर याचा चुरल्या गेला पाहिजे। तर इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे। तर मी पूर्ण 1 वाटीभर म्हणजे चमच्याप्रमाणे जर तुम्ही म्हणाल तर 5 ते 6 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे। तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या। 2 मोठे चमचे मी चाट मसाला घेतलेला आहे आणि साखर 2 चमचे घेतलेले आहे आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला तुमचं मोठं मिक्सरचं भांडं असेल तर तुम्ही एकदमही दळू शकता, कारण माझी चटणी ही भरपूर होती, जवळजवळ 1 किलोची चटणी तयार झाली होती। हे प्रमाण घेतलं तर म्हणजे 1 किलोची बरणी भरली होती। प्रमाण वजनी म्हणाल तर अर्धा किलो झाली होती, आणि जर तुम्ही डब्याने 1 किलोचा डबा असेल ना तर तो तुमचा पूर्ण भरेल एवढ्या चटणीमध्ये। तर अशा प्रकारे आता मिक्सरच्या भांड्यात आपल्याला थोडी थोडी करून आपल्याला ही चटणी दळून घ्यायची आहे। पण चटणी दळताना काय करायचं आहे आपल्याला, तर मिक्सर एकदम
तुम्ही एकदम फास्ट चालवू नका, नाहीतर चटणी एकदम अशी बारीक होईल आणि त्याला तेल सुटेल. थोडीशी चटणी ही जाडसरच खायला चांगली लागते बघा. अशा प्रकारे आपल्याला थोडीशी किंचित जाडसर ठेवायची आहे. म्हणजे मिक्सर तुम्ही चालू बंद करून आपल्याला चटणी ही दळून घ्यायची आहे. तर मी थोडी थोडी करून सगळी चटणी दळून घेतलेली आहे. तुम्हाला यामध्ये कुठले अजून मसाले आठवत असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता. तर अशा प्रकारे सर्व चटणी आपली दळून झाली आहे आणि अशा पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने. आणि त्यानंतर आपल्याला कुठल्याही एअरटाईट बर्नीत किंवा डब्यात भरून ठेवायचे आहे. तर इथे बघा मी आयकियामधून हे बाउल आणले होते, तर त्या बाउलचा उपयोग असा होतो. आणि आयकियामधून काय काय आणलं होतं तर त्याचा संपूर्ण व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर तो तुम्ही सुमन्स मॅजिक ह्या चॅनलवर जाऊन बघू शकता. तर त्यामध्ये मी भरपूर सारे भांडी आणली होती, वस्तू आणल्या होत्या, तर मी व्हिडिओ त्याचा बनवला होता. तर अशा प्रकारे हे आपल्याला चटणी भरून ठेवायची आहे. तुम्ही प्लॅस्टिकच्या बर्नीत सुद्धा भरून ठेवू शकता. तर अशा प्रकारे ही कढीपत्त्याची चटणी तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठल्या राज्यातून, कुठल्या शहरातून आणि कुठल्या गावातून बघता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.